नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी, या सप्ताहात घर कुटुंबात काही कार्यक्रम किंवा काही शुभ मंगल कार्य संपन्न होऊ शकते. या कारणाने तुमच्या कुटुंबात उत्सवासारखे वातावरण दिसेल आणि यामुळे घर कुटुंबात सर्व सदस्य प्रसन्न होतील. घरात हे मंगल कार्यक्रम कुणाचा विवाह अथवा जन्मोत्सव रूपात साजरा केला जाईल. या पूर्ण सप्ताहात तुम्ही आपल्या पेशावर जीवनात महान उपलब्धी मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुमच्या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची उपस्थिती हे दर्शवते की तुम्ही आपल्या कार्यस्थळी मेहनत पहिल्यापेक्षा अधिक उत्पादक आणि कुशल होऊन वरती याल आणि तुमचा चतुराईने भरलेला व्यवहार तुम्हाला कठीण परिस्थितीतून सहज निघण्यात मदत करेल. सोबतच वरिष्ठ प्रबंधनद्वारे तुम्हाला प्रशंसाही मिळेल. या आठवड्यात अशी भीती व्यक्त केली जात आहे की काही प्रतिकूल कार्यामुळे बरेच विद्यार्थी विचलित होतील आणि परिणामी त्यांना अपेक्षित फळ मिळू शकणार नाही. म्हणून शक्य तितके अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपल्या अभ्यासामध्ये आणि इतर कामामध्ये योग्य संतुलन साधून पुढे जाणे आवश्यक आहे. या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात की जितके तुम्ही लपवतात, परंतु तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहे, म्हणून स्वतःला सर्वात अधिक अशा परिस्थितीपासून बचाव करून सल्ला दिला जातो. अन्यथा यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात. या सप्ताहात तुम्हाला दारू, सिगारेट जशा गोष्टीवर आपला पैसा खर्च करण्यापासून सावध राहिले पाहिजे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. उपाय: तुम्ही शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. सिंह राशी, तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 7व्या भावात उपस्थित होण्याने जर तुम्ही विवाहाच्या योग्य आहे आणि कुठेतरी तुमचे नाते जोडले गेले होते तर शक्यता आहे की कुठल्या कारणास्तव हे नाते तुटू शकते किंवा त्यात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात. यामुळे कुटुंबातही चिंतेचे वातावरण कायम राहील. यामुळे सर्वात अधिक परिणाम तुमच्या मानसिक तणावावर होईल. करिअरच्या दृष्टीने या कालावधीच्या वेळी तुम्हाला कुठल्याही कार्याला नंतरसाठी न टाळता अनावश्यक उशीर करण्यापासून बचाव करावा लागेल. कारण तेव्हाच तुम्ही कार्यक्षेत्रात आपले सिनियर्सचे सहयोग आणि कौतुक प्राप्त कराल. या आठवड्यात आपणास बऱ्याच विषयांना समजून घेण्यात काही अडचण येऊ शकते आणि हे समजून घेण्यासाठी कोणत्याही मोठी व्यक्ती किंवा शिक्षकाकडून मदत घेण्यात आपणास थोडा संकोच वाटेल. तथापि आपल्याला आपला स्वभाव बदलून त्यांची मदत घ्यावी लागेल. अन्यथा आपण कोणत्याही आगामी चाचणी किंवा परीक्षेत अपेक्षित होऊ शकणार नाही. या सप्ताहात गर्भवती महिलांना खास करून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल अथवा काही संक्रमण होण्याने तुमच्या चिंता अधिक वाढू शकतात आणि तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल. प्रत्येक वेळेप्रमाणे या सप्ताहातही तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल
परंतु किमती वस्तू हरवल्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. म्हणून तुमच्या स्वभावात बदल होईल आणि तुमचे दुसऱ्यासोबत या कारणाने वादही होऊ शकतात. उपाय: तुम्ही शुक्रवारी भगवान विष्णूसाठी यज्ञ हवन करा. कन्या राशी, या आठवड्यात अशी भीती व्यक्त केली जात आहे की घरातील सदस्यांच्या तब्येत बिघडल्यामुळे कुटुंबासमवेत यात्रेला जाण्याचा कार्यक्रम काही काळ पुढे ढकलला जाऊ शकतो. यामुळे आपण आणि घरातील मुले काहीसे दुःखी दिसाल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये विकास करण्यासाठी आपल्या कौशल्यात वृद्धीसोबतच कठीण मेहनतही करावी लागेल. अन्यथा तुम्ही कुठल्याही कार्याला वेळेत पूर्ण करू शकणार नाही. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पडेल आणि सोबतच तुम्हाला निर्णय घेण्यातही अडचणी येऊ शकतात. या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीने फळ मिळतील आणि यामुळेच तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त करण्यास मदत मिळेल. म्हणून या वेळेचा उत्तम लाभ घेऊन मन लावून फक्त अभ्यासात लक्ष द्या. आपल्या आरोग्याच्या उत्तमतेसाठी तुम्हाला या सप्ताहात आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल. अन्यथा तुम्ही स्वतःला काही गंभीर रोगांनी ग्रस्त होऊन चिंतित होऊ शकता. या सप्ताहात शक्यता आहे की कुणावरही विचार न करता आपल्या मेहनतीची कमाई व्यर्थ खर्च करणे तुमच्यासाठी घाट्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो. उपाय: तुम्ही नियमित 41 वेळा ओम राहावे नम मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.